सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। धरणातून पाणी न सोडताही गोदावरीला पूर आलाय। या सगळ्यावर महापौरांनी आवश्यक त्या सुधारणा करणार असं आश्वासन दिलंय। प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचं मत अभ्यासक व्यक्त करतात। यंदाचा पूर आमच्यासाठी एक लिटमस टेस्ट होती, आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन महापौरांनी दिले। पुढच्या वर्षी पण हा जर अशाच प्रकारचा पाऊस राहिला तर आपल्याला हे जे घाट आहेत ते त्याच्यासाठी एक प्लॅन बी सुद्धा तयार करावा लागेल आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन आणि नक्कीच आपल्या मुख्यमंत्र्यांचं देखील खूप बारीक लक्ष आहे। त्याच्यामुळे जे काही याच्यामध्ये आपण एक म्हणू की रियालिटी स्पेसिफिक चेक देण्याची गरज आहे आणि काही टेक्निकल इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ती आम्ही करतोय। दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजनांशिवाय पर्याय नाही असं अभ्यासक देवांग जानी यांनी म्हटलेलं आहे। जे नाले ब्लॉक झालेले आहेत ते नाल्यांचा आणखीन एकदा रिव्ह्यू घ्यायचा विचार प्रशासनाचा आहे आणि त्याच पद्धतीने हे जे घाट बांधण्यात येत आहेत त्या घाटांची जे उंची वाढवण्यासुद्धा आता विचार हे प्रशासन करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती हे बोलण्यासाठी माझ्यासोबत देवांग जानी आहेत। ते गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या मुद्द्यावरती काम करतायत, पर्यावरण प्रेमी आहेत। जो पूर आता आलेला होता मध्यंतरी, अनेक जे घाट आता बांधतायत म्हणजे कुंभमेळ्यासाठी हे सगळे घाट हे पाण्यामध्ये गेलेले होते। अशाच प्रकारचा पाऊस कुंभमेळ्यामध्ये झाला तर नेमकं प्रशासनासमोर किती आव्हान असणार आहे आणि जे घाटांची आत्ता उंची वाढवण्याचा विचार प्रशासन करतंय त्या निर्णयामुळे काही फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? घाटांची उंची वाढवणं म्हणजे हास्यास्पद आहे, कारण की लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी गेलं होतं तर लोकांच्या घरांची आणि दुकानाची उंची वाढवावी लागेल। हे तो पिक्चर आहे, म्हणजे ते म्हणतात ना, तो अभि ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे। कारण की जे काही आपल्याकडे जो पूर सदृश परिस्थिती किंवा महापूर सदृश परिस्थिती जी निर्माण होते ती सप्टेंबरमध्ये होते। पहिल्यांदा असं झालं का जुलैमध्ये झालेली, त्यामुळे हा एका प्रकारे एक दणका आहे। आता याच्यावर घाटाची उंची वाढवण्यापेक्षा पूर कशामुळे येतो, मानवनिर्मित पूर कशामुळे येतो त्या संदर्भात आपण पाहू। सन 2002च्या मेरीचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये 30% गंगापूर धरण हे गाळाने भरलेलं होतं। आज ते आपण 2026मध्ये इतक्या वर्षामध्ये जर पाहिलं 25-26 वर्षामध्ये तर गंगापूर धरणामध्ये 50%पेक्षा अधिक गाळ आहे। नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने गंगापूर धरण, पपया नर्सरी ते होळकर पुलापर्यंत गाळ काढायचं काम दिलेलं होतं। कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून निघून गेला। कॅमेरामॅन दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।